आज आमच्या घरी छान असा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. आता काय शूट झालं नाही, थोडं थोडं टाकलेत असे, काही उभे व्हिडिओ आलेत, काय आडवे काढलेत. आता इतकं गडबड होती एकटीच्या मागं, त्यामुळं शॉर्टमध्येच तुम्हाला दाखवते थोडं काय असं केलेलं. खूप छान डेकोरेशन केलं होतं मी, बघू शकता. इथं मस्त अशी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, छान मस्त तिळगुळाचे लाडू बनवले होते. आपण जे संक्रांतीला ओसा करतो ना, गाजर, वांग, हरभरा, ऊस, ते सगळं इथं मी ते आपल्या बोळक्या असतात ना, आपल्या संक्रांतीला ओसा जातात, त्यात मी सगळं भरून घेतलं होतं. नंतर मग असं छान फुलाची सजावट केली होती, मस्त दिवे लावले होते. आणि छान मग आता मी तर मी आवरलं, छान अशी साडी घातली होती पैठणीची, बघू शकता इथं मस्त. नंतर मग अगोदर देवाला ओसायचं, मग आपण वाण ठेवायचं आणि नंतर मग आपण ना बाया बोलवायच्या. तिथं मी बघू शकता, इथं मी असं छान आवरले. आता तिथं माझ्या छान आमच्या गल्लीतल्या बाया काढल्या आहेत माझ्या मैत्रिणी. आता मी त्यांना वाण देते, हळद कुंकू लावते. छान असा व्हिडिओ आहे, शॉर्टमध्ये आहे छान. आता बघत राहा असा मस्त. मी हळदी कुंकवासाठी इथं आहेत ना, अशा आहेत ना प्लेटी वाटलेल्या आहेत, स्टीलच्या प्लेटी वाटलेल्या आहेत. तर बघू शकता, दाखवते स्टीलच्या प्लेटी आहेत. छान अशी मी ना रांगोळी काढली, बघू शकता. हळदी कुंकू छोटीच काढली, पण छान काढली होती. तर मस्त असे छान दिवे लावले होते, मंगळसूत्र, बांगड्या, जे आपलं असतं ना सवासच लेणं, ते मांडलं होतं. इथं बघू शकता, मस्त असं डेकोरेशन केलं होतं. पण माझ्याकडून आता शूट झालंच नाही, थोडं थोडं असं आहे, ते तुम्हाला दाखवते. बघू शकता इथं छान असं पुढं. आणि गणपती बाप्पांचा असं आहे ना बड्डे पण होता, गणेश चतुर्थी पण होती. त्या दिवशीच मी हळदी कुंकू केलं होतं. छान असं दिवस पण होता, खूप प्रसन्न होतं. मग ते सगळंच काही बायांना उपास पण होते, गणेश जयंतीचे असे उपास पण धरले होते. छानसा तर मी चहा पण ठेवला होता त्यांना. एकटीच्या मागं खूप गडबड असल्यामुळं माझ्याकडून काय शूट झालं नाही, तर तुम्हाला थोडं थोडं शॉर्टमध्ये दाखवते, ते बघत राहा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करत जावा.